नमस्कार, मी आकाश पाटील, गाव सुजारपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी ऑटोपोल वॉटर कंडिशनर बसवून 2 महिने झालेले आहेत. त्याचा रिझल्ट मला भरपूर प्रमाणात आलेला आहे. पहिला रिझल्ट माझ्या बोरचे पाणी वाढते. रिझल्ट पांढऱ्या मुळ्यांची भरपूर प्रमाणात वाढ झाली. मी मागल्या व्हिडिओत दाखवलेलं बोरचे पाणी माझे 2 चंपत अगदी फुल चालतात. पाणी वाढलं म्हणजे नेमके काय झाले ते मला बरेच जणांनी विचारले. पाणी वाढले म्हणजे केशिंग मध्ये जे पाण्याची पातळी होती, पहिली पाण्याची पातळी मोटर ज्यावेळेस आम्ही पंप वरती काढताना पाण्याची पातळी त्यावेळेस आम्हाला कळालेली की बाबा 50 फुटावर पाणी आहे. आपले 50 फुटावर पाईप ओढली आहे, म्हणजे 50 फुटाची लेवल आहे पाण्याची. आणखीन मशीन बसवल्यावर जे रिटर्न आम्ही ज्यावेळेस पाणी सोडायला लागलो त्यावेळेस 15-20 दिवसात असं कळून आलं की पाण्याची पातळी 100ला एवढा प्रेशर निर्माण झाला, पाण्याची पातळी वाढली असं लक्षात आलं. मग मी एक छोटासा प्रयोग केला. एक सुती दोरी आणून केशिंग मध्ये सोडली. ते सुती दोरी ज्यावेळेस माझी कंटिन्यू मोटर चालू होती तेव्हा ती मी दोरी सोडून परत टेपने मापली तर 10 फुटावर पाणी आहे असं समजलं. आणखीन मोटर माझी ज्यावेळेस बंद असायची त्यावेळेस दोरी सुटत होती ते 5 फुटावर दोरी ओली होईल. ह्यावरून सगळा प्रकार लक्षात आला की आपल्या बोरचे पाणी असं भरपूर वाढले. हे सर्व मी सरांनी सांगितलं, सरांसंग चर्चा केली. तर सरांनी म्हटलं कसं काय पाणी वाढले, तर सरांनी सांगितलं की आपण ज्यावेळेस मध्यंतरी निघणारे पाणी ज्यावेळेस रिटर्न सोडलं आहे ते पाणी आपले जे उमाळे जे बुजलेले होते, जे चॉक झालेले झरे होते ते ह्या पाण्याने मोकळे केलेत. हे सरांनी सांगितलं. हे सगळा प्रकार लक्षात आला आणि ते पाणी वाढले. आणि पांढऱ्या मुळीचं जर सांगायचं म्हटलं तर मी ऊस करायचा पूर्णच बोरवर बंद केलता. आता मी ऊस केलाय. पांढरी मुळी अप्रतिम म्हणजे अप्रतिम आहे त्याला पांढरी मुळी. आणि ऊसाची वाढ पण अशी भरपूर प्रमाणात आहे. आणखीन एक गोष्ट केली की मी मशीन बसवायच्या अगोदर मी पाणी चेक करून आणलेले. लॅबमध्ये पाणी चेक करायला दिलते तर त्याचा रिपोर्ट माझ्याकडे अजून आहे. ते पाणी 3800 ppm होते त्यावेळेस मशीन बसवायच्या वेळेस. आणि मशीन बसवून पाणी मी चेक केले तर मशीन बसवून पाणी ज्यावेळेस चेक केले त्यावेळेस 3200 ppm पाणी झाले. आणि मी ह्यासाठी मी TDS मीटर विकत घेतलं. म्हणजे आपल्या बोरचा TDS हे आपल्याला कळायला पाहिजे. मी 8 दिवसाला पाणी चेक करतो तर 3200 ppm पाणी पुन्हा महिन्याने मी पाणी चेक केले तर ते पाणी 2200 ppm दाखवायला लागले. आणि एवढं पाण्याची चव बदलत आता पूर्ण पाणी गोडं लागतंय. आणि आता 8 दिवसापूर्वी मी पाणी चेक केले तर 1850 ppm पाणी झाले. एवढा मोठा रिझल्ट या मशीनचा आहे. आणखीन ह्या मशीनमुळे पाण्याची चव अशी पूर्ण बदललेली आहे. आणखीन डाळ शिजत्या. म्हणजे पहिले कसं ह्या पाण्याने डाळ लवकर शिजत नव्हती, आता ह्या पाण्याने 2ऱ्या ते 3ऱ्या शिट्टीला डाळ शिजत्या. अशा मोठ्या प्रमाणात ह्या मशीनचे रिझल्ट आलेले आहेत. मी शेतकऱ्यांना सांगू इच्छित आहोत की त्या मशीनचे असे भरपूर प्रमाणात रिझल्ट येतात. आणखीन 15 दिवसातच रिझल्ट येतात. यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.